नमस्कार विद्यार्थी तथा पालक मित्रांनो, इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक राजेश कागणे आपले स्वागत करत आहे। 11वी प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे। 11वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यासाठी 10 एप्रिलपासून प्रवेश प्रक्रियेसाठी सुरुवात होत आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 1 हाच भरता येणार आहे, तर भाग क्रमांक 2 हा 10वीच्या निकालानंतर उपलब्ध होणार आहे। याची विद्यार्थी तथा पालकांनी नोंद घ्यायची आहे। शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यास 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेली आहे। विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग 1 हा भरून आपली नोंदणी पूर्ण करता येईल, तर अर्जाचा भाग 2 हा राज्यमंडळाचा निकाल जाहीर झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना संबंधित भाग 2 भरता येईल। यावर्षीपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी राज्य शासनाने लवकरच ही तयारी केलेली आहे। त्यानुसार 10वीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच शिक्षण संचालनालयाने 11वी प्रवेश प्रक्रियेचा अर्जाचा भाग 1 भरण्याची प्रवेश प्रक्रिया दिनांक 10 एप्रिलपासून सकाळी 10 वाजल्यापासून https://mahafyjc.admissions.in 11वी प्रवेशासाठी नेमून दिलेल्या या संकेतस्थळावर अर्जाचा भाग 1 भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तरी ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिलेली आहे, मग ते महाराष्ट्र शासन या स्टेट बोर्डच्या असोत अथवा CBSE, ICSE किंवा इतर स्टेट बोर्डच्या असोत किंवा केंद्रीय बोर्डाचे असोत, सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये 11वीला प्रवेश घेण्यासाठी हा जो काही भाग 1 आहे तो भरणे अतिशय आवश्यक आहे। 10वीचा हा जो भाग 1 10वीची परीक्षा झाल्याच्या नंतर 11वी प्रवेशासाठीचा हा जो भाग 1 भरावयाचा आहे, त्यासाठी विशेष कागदपत्र जी काही आहेत ती खास करून लागत नाहीत, परंतु विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर, विद्यार्थ्याचा ईमेल ID, स्वतःचा नसला तर वडिलाचा, बहीण भावाचा ईमेल ID सुद्धा चालेल। त्याचबरोबर जे काही तुमचा 10वीचा बैठक क्रमांक आहे, जे स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत, 10वीचा बैठक क्रमांक टाकल्याच्या नंतर तुमची संपूर्ण प्रोफाईल तयार होईल आणि प्रोफाईल तयार झाल्याच्या नंतर त्यावरती तुम्ही तुमचं जे काही जात प्रवर्ग असेल किंवा खेळाडूचं सर्टिफिकेट असेल किंवा इतर कुठले प्रमाणपत्र असतील आणि त्या बेसवरती तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, ते संपूर्ण तुम्हाला लगेचच्या लगेच त्या ठिकाणी नोंद करता येईल। आता या ठिकाणी अडचण अशा प्रकारची निर्माण होऊ शकते किंवा संभ्रम विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या मनात निर्माण होऊ शकतो की 10वीचे मार्क्स मेमो आणि TC नाही आहेत, तर 11वीला आपण प्रवेश कसा घ्यायचा। विद्यार्थी मित्रांनो, भाग 1 मध्ये कुठल्याही प्रकारचा मार्क्स मेमो किंवा TC ही अपलोड करायची नाही आहे। या ठिकाणी हा अशा प्रकारचा एक नमुना त्या ठिकाणी दिलेला आहे, हमीपत्र ज्याला आपण म्हणूयात, ते हमीपत्र डाउनलोड करायचे आहे आणि तुम्हाला भरायचे आहे आणि ते अपलोड करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला 10वीचं मार्क्स मेमो नाही आहे तर या ठिकाणी हे जे काही अपलोड करावयाचं हमीपत्र आहे त्या हमीपत्रावर नाही असं म्हणून फुल्ली करा, जी TC आहे तशाच प्रकारचा आहे नाही असं म्हणून फुल्ली करा। त्याचबरोबर जर तुमच्याकडे खेळाडूचं सर्टिफिकेट असेल तर यस करा, ते अपलोड करा, नसेल तर नाही असं म्हणून करा। म्हणजे संपूर्ण सुविधा आपल्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। जर जात प्रमाणपत्र तुमच्याकडे उपलब्ध असेल ते अपलोड करा, नसता हमीपत्र टाका किंवा वडिलाचं जात प्रमाणपत्र असलं तरी चालतं। नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बाबतही तेच आहे, जर असेल उपलब्ध तर टाका, नसेल तर हेच हमीपत्र परत तुम्ही अपलोड करू शकता। म्हणजे संपूर्ण हमीपत्र अपलोड केल्याच्या नंतर प्रोसीड करा आणि तुमची अर्जाची पायरी क्रमांक 1 जी काही आहे ती पूर्ण होईल आणि तुम्ही या ठिकाणी जो काही तुम्हाला लॉग इन ID आलेला आहे तो मात्र कायमस्वरूपी जपून ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लॉग इन केल्याच्यानंतर जो तुम्हाला लॉग इन ID आलेला आहे, तुम्ही जो पासवर्ड दिलेला आहे
तो पासवर्ड, लॉग इन आय डी, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आय डी हा पूर्णपणे जपून ठेवावा, जेणेकरून 11वीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुम्हाला तो काम देईल. त्याचबरोबर कुठे जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. एकतर तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन विचारा. त्या ठिकाणी जर रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू असेल तर डॉक्युमेंट द्या आणि रजिस्ट्रेशन करून घ्या. अन्यथा ज्या ठिकाणी तुम्ही सेतू सुविधा केंद्र आहेत त्या ठिकाणाहून सुद्धा रजिस्ट्रेशन फॉर्म भरू शकता. 11वीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकता. 11वीला प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा.